चला चला पुढे. तर अशा प्रकारे रत्नागिरीची आमची राईड आता संपलेली आहे. म्हणजे आता शेवटचा टप्पा म्हणजे आम्ही आता घरी परत चाललो आहे. आम्ही रात्रीचे आता 10 वाजले आहेत आणि रात्री निघायचा विचार केला, कारण आता उद्या रविवार म्हणजे सगळी मंडळी जी पण कोकणाकडे आलेली आहेत ती परत मुंबईला येणार. ट्रॅफिक वाढणार आणि आम्हाला त्या ट्रॅफिकचा भाग बनण्याची काही इच्छा नव्हती. सो आम्ही विचार केला मी रात्रीच निघू. रात्री कसं आता वातावरणही थंड आहे, सूर्य नसल्यामुळे गरमी नाही आहे. तर असा प्लॅन आहे आणि आम्ही सकाळी मोस्टली 6-7पर्यंत मुंबईत पोचू अशा बेताने निघालो आहोत. आता बघूया. येस, हा रस्ता पण NH66चाच पार्ट आहे काय? म्हणून इथे पण कामाचे वांदे आहेत, मुंबई गोवा हायवे सारखे. आपल्याला उद्या त्यांना कॉल करायचा आहे, लक्षात ठेवा. अच्छा, दोन्ही आपण बसनेच पाठवणार आहेत का? ते घरपोच नाही आहे. हां हां, बरोबर. वेदरमध्ये केवढा फरक पडला आहे, एकदम तो थंडगार वाटत आहे राईड करायला. नंतर आपण 3-4 दिवस नुसते दुपारी उन्हाचंच राईड करतो आहे. केवढा थंड वाटतं आहे आणि छान वाटतं आहे राईड करायला. सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून चालवा. खतरनाक ॲक्सिडेंट, गाडीची वाटच लागली आहे पूर्ण. किधर किधर है अच्छा रोड? मतलब अच्छा रोड थोड़ा है या गंदा रोड थोड़ा है? कुछ समझ में नहीं आता. रस्ता एकदम चांगला झाला आहे इथे. रोडवर मार्किंग वगैरे आहेत, रिफ्लेक्टर्स लावले आहेत. संगमेश्वर रेल्वे स्टेशन किती चमकतंय, ते मॉलसारखं बनवलं आहे. मॉल सोड, ते T2 वाटतंय आपलं मुंबईचं टर्मिनल, तसं बनवलं आहे ते. आले सगळे आले. आत्ता रोड चांगला मिळाला, आपण कवर केलाच डिस्टन्स. ए आपल्या मागून बस पण फास्ट येते आहे.
बस आहे राईट साईडला. खराब रस्ता आला की परत मागे पडणार तो. काय गर्दी आहे इथे. सगळ्या लक्झरी बसेस थांबल्या आहेत इथे. चहा कॉफी काय मिळालं तर पिऊया. कॉफी चालेल, एकदम कडक अशी कॉफी, स्ट्रॉंग. सो रत्नागिरीपासून आम्ही अराऊंड 100 किलोमीटर कवर केले आहेत आणि आता एका ढाब्यावर डिनरसाठी थांबलो आहे. डिनरची ऑर्डर दिली आहे, आता जेवायची वाट बघतो आहे. रस्ता अतिशय खराब होता. होपफुली आता पुढचा रस्ता चांगला असेल. बघूया. तर रात्रीचे 12:30 होतात ऑलमोस्ट. सो आमचा डिनर झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे. आता नेक्स्ट स्टॉप असणार आहे माणगाव. माणगाव इथून अराऊंड 100 किलोमीटर आहे. तर बघू, आता नॉनस्टॉप मारायचा विचार आहे. कसं जमतं आहे ते बघूया. आता खेड येईल आणि खेडनंतरचा रस्ता अतिशय चांगला आहे. लेट्स गो. ही रिक्षा म्हणजे फुल डिस्को डान्सर. अरे बाप रे. पण टनलच्या बाहेर खड्डे केवढे ते फालतू. कशेडी टनल हे दोन्ही साईडचा सुरू केलं आहे. गुड. हां, ह्यूज ह्यूज. हे टनलला एंट्री करताना पण खराब होता रस्ता, आता एक्झिट करताना पण खराब आहे. काय पुढे टनलला एक्झिट करताना लाईट्स खूप ब्राईट आहेत. डोळे दिपून गेले. सो आम्ही एक छोटासा टी आणि वॉटर ब्रेक घेतला. आता जस्ट माणगाव क्रॉस केलं. माणगाव क्रॉस केलं म्हणजे सगळे चांगले रस्ते आता संपलेले आहेत आणि आता पॉटहोल्सवाले रस्ते, थोडासा ट्रॅफिकवाला रस्ता, असे सगळे सुरू होतील. तर आता निघूया इथून. अजून 3.5 ते 4 तास तरी दाखवत आहे मॅपच्या नुसार. बघूया किती वेळ लागतो ते. घरी पोचायला अजून 3.5 ते 4 तास असा वेळ दाखवतो आहे. म्हणजेच आता किती वाजलेत, 2:45 झाले आहेत. तर एक 6:30 होतील. बघूया किती वेळ लागतोय ते. हां,
500. ते नेटवर्क पण नाही आहे नीट. पुढे जरा लाल दिसतंय सगळं थोडंसं. 95 किलोमीटर आहे अजून. नॉनस्टॉप गेलं तर 2 तास दाखवत आहे. कानातच कोण शिंकलं ते? कानात भुंकला. या चष्म्याच्या काड्याने पण दुखायला लागलं कानाच्या वर. आपण ह्यावेळी आलो आहे तरी एवढा जॅम आहे. आपण सकाळी किंवा दुपारी यावेळी त्यावेळी आपण इथे पोचलो असतो. आपण घरी काय रात्र झाली असते पोचायला आपल्याला, सकाळी निघालो असतो तर. आहे मागेच आहे तुमच्या. बघ ना, मोटरसायकल आणि त्यात पण ऑफ रोडवाली मोटरसायकल असल्याचा फायदा आहे हा, की कुठूनही जाऊ शकतो आपण. खडी. तू गेलास तिथे जागा आहे का रे? हां, गाडी बंद पडली आहे, काय झालं आहे? नको टाकू. तुम्ही कुठे आहात? हा, मी तेच करतोय. जिथे जागा मिळेल तिथे टाकतोय. फ्लॅश मारतोय तो समोरून. सॅडल बॅग बघा तुम्ही.
थांबता माझी टच करेल तो. हा, पाय दुखायला लागले बसून बसून ट्रॅफिकमध्ये. अरे रॉंग वेने आलेत कारण काहीतरी बंद झालं आहे. हा ट्रक रॉंग वेला कसा आला? पण रॉंग वेने का येत आहेत गाड्या? अरे तुझी बॅक टच होईल. एवढ्या सगळ्या गाड्या रॉंग वेला आहेत बघ. दर्शन पुढे की मागे? बघ ना, सगळ्या गाड्या आपल्या या लेनमध्ये आहेत. हे डायव्हर्जन तर नाही आहे कारण ती चालू आहे लेन तिथे. का बंद आहे काय कळायला मार्ग नाही. हा बघ ना ऑटो. हे काय आहे हे? बसा बोंबलत. बघ ना, आपल्याला सगळा रस्ता मोकळा मिळाला आता. सगळे गाड्या मागे अडकल्यात. म्हणजे आपल्याकडे कार असेल तर माणगाववरून राईट घेऊन निजामपूर मार्गेच गेलेलं बरं. इथे यायचंच नाही. आपण बाईक होती आपली म्हणून निघालो आपण इथून. हो, आणि हा पॅच कधी सुधारणार आहे काही सांगता नाही येत. ट्रॅफिक आला म्हणजे मुंबईत आलो. किती 1000 झाले कंप्लीट ट्रिपचे? सही आहे, 1000 किलोमीटर झालेले आहेत. चला बाय बाय. ग्रुपवर एक्सपेन्स टाका. आहे मागेच आहे. स्लो झालाय तो. हो, झाली रे एकदाची कोकणाची राईड कंप्लीट. अशा प्रकारे आपण परत आलेलो आहोत राईड संपवून. जवळजवळ 1000 किलोमीटर झाले. जास्तच झाले. मी काय आकडा बघितला नाही आहे पण 1000पेक्षा जास्तच झाले आहेत. हां, आता बस घरी जाऊन सगळं सामान टाकायचं, काहीतरी खाऊन आणि झोपून जायचं.